शोभताई, तुम्ही विसरलात का अंजलीताई काय म्हणायला ते? पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. अंजली काय बोलली ते तुला काय माहित? ते अंजलीताई सांगत होते ना तेव्हा मी ऐकलं. अंजलीताईने सांगितलं ना पुरुषाची ताकद बाईपेक्षा जास्त असते. आणि तशीच वेळ आली तर मालक काय करतील काय माहित. पोलीस कंप्लेंट करूया. आपल्याकडे पुरावा कुठे आहे? पुरावा नाहीये. शोभताई, मी आता तुम्हाला एक सांगू का? तुम्ही ना सबुरीने घ्या. अगं तो माझा जीव घ्यायला निघालाय आणि तू मला त्याच्याशी सबुरीने वागायला सांगतेस? वय, मी आता तुमच्या भल्यासाठीच सांगते, नाही तर उगाच काहीतरी होऊन बसल. नाही नाही, काही नाही होणार. हा, काही नाही होणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. बघा, आपल्या चाळीतील बऱ्याच रहिवाशांचा मेंटेनन्स द्यायचा बाकी आहे. तो लवकरात लवकर देऊन टाका बघू. बघा, पावसाळा सुरू काय झाला. करताय तुम्ही? दूध नाहीये घरामध्ये. मी किती शोधलं इकडे तिकडे तुम्हाला. ताबडतोब दूध घेऊन या. मीटिंग आहे माझी. ते मीटिंग नंतर करा. दूध घेऊन या. हो काका, थांबा ना. हो, मीटिंग करून जा ना. असं काय करताय? हो काका, बघा आता काय आहे, पावसाळा सुरू झालाय. आपल्या चाळीतली इतर महत्वाची कामं करून घ्यायचे. काही लाईट खराब झालेले आहेत ते रिपेअर करून घ्यायचे आणि त्यासाठी ना मेंटेनन्स देणं खूप गरजेचं आहे. मेंटेनन्स आला नाही तर काहीच करू शकत नाही. तेव्हा माझी नम्र विनंती आहे, ज्यांचा ज्यांचा मेंटेनन्स बाकी आहे ना त्यांनी तो देऊन टाका बघू. मी आता कर म्हणा यार, काय करू आता? अरे काय झालं? आज सुट्टी आहे ना, तर अंजूला प्रॉमिस केलं होतं तिला बाहेर घेऊन जाईन फिरायला. पैसा मी अर्जंट मीटिंग लावली ना यार, आता ती वैतागली माझ्यावर. तसं तिला काय सांगू, कसं म्हणू, काहीच कळण झालं यार. हे मदत, एखादी आयडिया, एखादा उपाय असेल तर सांग ना यार. मी काय सांगू तुला, माझी बायको नाही चिडत माझ्यावर. आणि तसंही माधुरी काही दिवसांसाठी माहेरी गेली, त्यामुळे माझं टेन्शन गेलं. चांगलंय यार. हे पण मला उपाय सांगा ना, कुणाला विचारू आता उपाय? त्याला विचार ना. हे मदन आहे, फार जो कधी क्रिकेटच खेळला नाही त्याला स्कोर विचारायचा. अरे मदन, गप ना, महत्वाची मीटिंग चालू आहे ना. मोहनकडे काय उपाय असेल असं वाटत नाही मला. माझ्याकडे आहे उपाय. म्हणून तुझ्याकडे उपाय? अरे मला भागवंटात पाऊस पडल्यासारखं वाटतंय. ए मोन्या, ए उगाच भंकस करू नको, कळलं ना? माझं डोकं आधीच फिरलंय. बिचारी, तिला कल्पना सुद्धा नाही तिच्यावर कसलं संकट ओढवणार आहे. अरे वहिनी, काय हो? अगं बाई, मिळालं का तुला पण पुस्तक? हा, मगाशीच दादा देऊन गेले. म्हणजे हे पुस्तक ना तुझा काटा काढण्यासाठी राहुलने घेतलंय. वहिनी काही काय म्हणता? हा, राहुल असं नाहीये. अशी पुस्तकं कशाला वाचल तो? मोहण्याकडे बघून वाटतं का अशी पुस्तकं वाचेल? चेहऱ्यावर जाऊ नकोस तू. मोहनच ते पुस्तक घेऊन आला आणि आता राहुलला दिलंय. माझा नाही विश्वास बसत. मग ते पुस्तक वाच, म्हणजे तुझा त्यावर विश्वास बसेल. असं म्हणतोय. कुठे पुस्तक? थांब, मी देते, थांब. आपल्या जोडीदाराला संपवण्याचे
101 उपाय. माझा विश्वासच बसत नाहीये राहुल असं काही करत. एवढी चढ झाली कमी त्याला. अंजू आपण त्यांच्याकडे नंतर बघू. फक्त आता आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते आता त्यांना कळता कामा नये. रडू नको. चेहरा नीट कर. रडू नकोस. सांगितल्याप्रमाणे सगळं केलंस ना तू? सगळं केलंय. आता उद्या पण त्यांना वाटलं आपण त्यांना धबधबा दाखवायला घेऊन चाललो, पण खरं सरप्राईज तिकडच आहे. तू चाकू घेतलायस ना बरोबर, आयत्या वेळेला शोधायला लागेल नाही तर. ते आता टेन्शनच घेऊ नको. चाकू मी आत्ताच बॅगेत भरून ठेवलाय. उद्या बघ आता. पण तू दिलेलं पुस्तक लय कमाल आहे. मला तर आत्ताच असं वाटतंय त्यातला आता पुस्तकातला एखादा उपाय आहे ना, अंजूवर आत्ताच ट्राय करा. सारखी सारखी काय राहतेस? वहिनी लग्नाच्या आधी हात नवरा म्हणत होता, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपेट आणि आता त्या हाताने मारायला निघाला. मी असं काही होऊ देणार नाही. कपडा मोहण्याकडे मी नंतर बघते. या राहुलला चांगला धडा शिकवले. वहिनी उद्या तुम्ही जाल, पण आज मीच जाईन बहुतेक. राहुलला बघतेच ना मी. असं तुला मारतो ते. हळू चाल. तुझ्याकडे मी नंतर बघते. आधी राहुलला दाखवते. चोरी करतो या मॅडमच्या चाळीत चोरी करतो. ओळखत नाही तुम्हाला? अरे हा तर राहुल आहे. राहुलचा आवाज वाटतोय. अरे हो, बघ बघ बघ. राहुल तू? अरे आम्हाला वाटलं चोर आहे. शोभा वहिनी, अंजली वहिनी, तुम्ही रावल्याला का मारताय? त्याला मारणार ना तर काय करणार? या दोघांना पोलिसात द्यायला पाहिजे. दोघे जण मिळून आम्हाला दोघींना मारायचा प्लॅन करतायत. काय वहिनी काय बोलताय तुम्ही? हे खरं तेच बोलते मी. पुरावा आहे माझ्याकडे. हा बघा पुरावा. द्या बघा. शोभा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. पण दादा ते राहुलला तुम्ही चाकू कशासाठी घ्यायला लावला? अगं उद्या तिथे मी तुझा वाढदिवस आहे ना अंजली, तुला सरप्राईज म्हणून केक कापायचा होता, म्हणून तो चाकू घ्यायचा होता. बरोबर. तू माझा संशय घातला अंजू. घाल तुझं. सॉरी. तुझ्यामुळे मला बुकलून काढलाय. सगळ्यांनी नुसता दूर केलाय. तुमच्या दोघांना आठवड्यात केले दिसत नाही का कुणाला मारताय? बघा ना चादर काढून. सॉरी राहुल, तू आराम कर. तू तर गप्पच बस. आराम करायला सांगतोय मला. काही तुम्ही बायकांना सरप्राईज द्या. इथं बायकांनी सरप्राईज दिलंय चादरीत घालून. तुम्ही जातो आता घरी. वहिनी तुमच्यामुळे झालंय सगळं. अहो शोभा वहिनी, काय तुम्ही पण निदान एकदा तरी पुस्तक नीट वाचायचं ना. तुमच्यामुळे बघा सगळ्यांची झोप मोड झाली. नाहीतर काय. पण कसं शक्य आहे? शोभताई मी आज सांगते. ते सकाळी अंजलीताईने तुम्हाला जी घटना सांगितली ना, ती तुमच्या डोक्यात बसली म्हणून तुम्हाला पुस्तक बी तसंच दिसलं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.